सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. पण 40 ते 50% लोकांना व्यवस्थित पोट साफ होत नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास असतो आणि त्याच्यामुळे मग पित्त वाढणं, डोकं दुखणं, त्वचेच्या तक्रारी किंवा बाकीच्या पोटाच्या तक्रारी बऱ्याच सापडतात. जसं रात्रीची झोप व्यवस्थित होणं गरजेचं आहे, तसंच सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे आपली जी काही रोजची चयापचय क्रिया असते, म्हणजे आपण जे काही अन्न खातो ते पचल्यानंतर काही मलाचा भाग तयार होतो, तो रोजच्या रोज शरीरातून बाहेर टाकणं गरजेचं असतं. तर हा मलाचा भाग हा 70 ते 80% हा शौचामधून बाहेर पडत असतो आणि बाकीचा राहिलेल्या घामातून, लघवीतून अशा प्रकारे बाहेर पडत असतो. आणि जर हा रोजच्या रोज तयार झालेला मल तुमच्या शरीरातून बाहेर नाही पडला तर शरीरात टॉक्सिन्स साठायला लागतात आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं म्हणजे हे तुमचं उत्तम पचनशक्तीचं लक्षण आहे आणि उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. तर हे पोट साफ होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्याच्यासाठी घरगुती उपाय किंवा काही नुसके आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. पण पोट साफ का होत नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. पोट साफ होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शरीरामध्ये स्निग्धता पाहिजे, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. दुसरं म्हणजे ज्या आतड्याच्या हालचाली आहेत, ज्याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतात, त्या व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे जी चयापचय क्रिया आहे किंवा जी तुमची पचनशक्ती आहे ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर पहिलं कारण बघूयात आपण की स्निग्धता किंवा ओलसरपणा आपल्या शरीरात हा टिकून धरण्यासाठी काय करावं लागेल. शरीरात ओलसरपणा किंवा स्निग्धता टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या गरजेनुसार पाण्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे. पाणी कमी पडत असेल तरीही तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार नाहीये. दुसरं, तुमच्या खाण्यामध्ये स्निग्ध पदार्थ पाहिजे. आजकाल खूप मोठा गैरसमज आहे की तूप खाल्ल्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढतं, अतिरिक्त तेलाचं प्रमाण झालं की कोलेस्ट्रॉल वाढतं. मान्य आहे, कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात खाऊ नये, पण कमी प्रमाणात पण खाऊ नये. त्यामुळं तुपाचा वापर तुमच्या जेवणामध्ये भरपूर पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की जसं सांगितलं की पचनशक्ती तुमची व्यवस्थित असेल तर तुमचं पोट साफ होणार आहे. म्हणजे ते खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं तर दुसऱ्या दिवशी त्याचा मलाचा भाग व्यवस्थित तयार होऊन तो शरीरातून बाहेर पडणार आहे. तर तो बाहेर काढण्यासाठी आपल्याला पोटाच्या हालचाली व्यवस्थित पाहिजेत किंवा आतड्यांच्या हालचाली व्यवस्थित पाहिजेत. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज योग्य प्रमाणात व्यायाम करणं, कपालभाती करणं खूप गरजेचं आहे. रात्री झोपताना जर बेंबीमध्ये तुम्ही एक 5 थेंब तिळाचं तेल किंवा एरंड तेल टाकलं तरी हा पेरिस्टाल्टिक मुवमेंट व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. तर आपण आता घरगुती उपाय ह्या पोट साफ होण्यासाठी काय करता येतील हे पाहूयात. रात्री झोपताना तुम्ही 1 कप गरम पाण्यामध्ये किंवा 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप जर तुम्ही रात्री झोपताना घेतलं तरीही तुमचं शरीरातलं स्निग्धता व्यवस्थित राहून टिकून दुसऱ्या दिवशी पोट व्यवस्थित साफ होणार आहे. जसं सांगितलं की स्निग्धता कमी असते, तर स्निग्धता वाढवण्याचा अजून एक उपाय म्हणजे की मुठभर मनुके तुम्ही दिवसभरात खाल्ले पाहिजेत. मनुके हे उत्तम सारक आहे, म्हणजे तुमचं पोट साफ होण्यासाठी मदत करतं. तिसरा घरगुती उपाय मी ऑलरेडी सांगितलेला आहे की बेंबीमध्ये तिळाचं किंवा एरंड तेल टाकायचं आहे. हे एरंड तेल 1 चमचा रात्री कोमट पाण्यातून घेतला तर स्निग्धता पण टिकून राहते आणि पोटाच्या हालचाली पण नियमित होण्यासाठी मदत होऊन जाते. अजून एक घरगुती उपाय म्हणजे की रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण सर्वांनाच माहिती आहे, तर 1 ते 2 चमचे त्रिफळा चूर्ण गरम पाण्यातून तुम्ही घेऊ शकता. काही लोकांना चूर्ण खायला जमत नसतील त्यांनी या त्रिफळाचा काढा करायचा आहे. 1 चमचा त्रिफळा पावडर, त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकून ते 1 कप आटवायचं आहे आणि ते रात्री झोपताना घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीचे उपाय तुम्ही करू शकता. काही लोकांमध्ये खूपच रुक्षता आलेली असते शरीरामध्ये किंवा खूपच पोटाच्या हालचाली कमी झालेल्या असतात, पचनशक्ती फारच बिघडलेली असते, त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने बस्ती हे पंचकर्म करून घेतलं तर आतड्यांमध्ये आलेली रुक्षता कमी होऊन पोटांच्या हालचाली किंवा आतड्याच्या हालचाली व्यवस्थित व्हायला मदत होते. काही लोक हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन म्हणजे सवयीच्या बद्धकोष्ठतेमध्ये त्यांचं रूपांतर झालेलं असतं. तर अशा लोकांना हे घरगुती उपाय इतके त्यांना परिणामकारक ठरणार नाही, पण 70 ते 80% लोकांना हे घरगुती उपायांनी नक्कीच चांगला फायदा होणार आहे.
आणि ज्यांच्या शरीरामध्ये रुक्षता जास्त आहे, पचनाचे फारच त्रास आहेत, तर त्यांनी नाडी परीक्षण करून ही बस्ती उपचार पद्धती किंवा बस्ती पंचकर्म करून घेतला तर तुमचं हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन किंवा सवयीची जी काही बद्धकोष्ठता झालेली आहे ती पूर्णपणे कमी होते. उतार वयामध्ये रुक्षता शरीराला आलेली असते, थोड्या आतड्यांच्या हालचाली कमी असतात, त्यामुळे त्या लोकांनी वर्षातून एकदा तरी पावसाळ्यामध्ये असेल किंवा हिवाळ्यामध्ये असेल हे बस्ती हे पंचकर्म करून घेतलं तर सवयीचं बद्धकोष्ठता कमी होऊन तुमच्या आतड्यांच्या हालचाली व्यवस्थित होतात आणि सकाळी उठल्या उठल्या तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं.